साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण राज्यात गाजत असतानाच पुन्हा एकदा राज्यात 20 लाखांच्या हुंड्यासाठी एका महिलेचा सासरच्यांकडून छळ होत असल्याची माहिती समोर आली आहे। या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्येचा प्रयत्न केला। विशेष म्हणजे या प्रकरणात देखील राजेंद्र हगवणे कनेक्शन समोर आलं आहे। सुयश चौधे यांच्या पत्नीने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला। या प्रकरणात नवरा सुयश चौधे, दीर संकेत चौधे, सासरा नरेश चौधे, सासू वैशाली चौधे यांच्या विरोधात 5 महिन्यांपूर्वी पोलीस स्टेशनला आणि 4 महिन्यांपूर्वी महिला आयोगाला तक्रार करून देखील कोणतीही कारवाई झाली नसल्याचा दावा पीडितेकडून करण्यात आला आहे। त्यामुळे पुन्हा एकदा महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे। या प्रकरणात सासू काळी जादू करते आणि लग्नात 2 लाख हुंडा आणि 2 तोळे सोनं दिल्यानंतरही सासरच्या लोकांकडून वारंवार पैशांची मागणी करण्यात येत असल्याचा आरोप पीडितेकडून करण्यात आला आहे। तसेच नवरा सुयश अश्लील व्हिडिओ दाखवून शरीर संबंध ठेवण्यासाठी त्रास द्यायचा। 20 लाख हुंड्याच्या मागणीसाठी सासरच्या लोकांकडून छळवणूक आणि मारहाण करण्यात येत असल्याचा आरोप देखील पीडितेकडून करण्यात आला आहे। तर दुसरीकडे सुयश चौधे विरोधात खडक पोलीस स्टेशनमध्ये बायकोचा छळ व मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणात पोलिसांकडून काय कारवाई करण्यात येणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे। तर दुसरीकडे या प्रकरणात राजेंद्र हगवणे कनेक्शन देखील समोर आले आहे। माहितीनुसार वैष्णवी हगवणे प्रकरणात राजेंद्र ज्या थार गाडीतून फिरत होता ती थार गाडी पीडितेचा दीर संकेत याची होती अशी माहिती देखील समोर आली आहे।